आज फायरवर्क्स बघायला जायचं आहे, पण त्याआधी माझा आय शॅडो मेकअप लुक कसा होतोय ते बघूयात. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज आहे जुलै 4, त्यासाठी आम्ही आता फायरवर्क बघायला जाणार आहे. इव्हिनिंगला मेकअप पूर्ण करून झाला आहे. आता फक्त राहिलं आहे आय शॅडो आणि थोडंसं टचअप द्यायचं आहे. सो म्हटलं आज मी तुम्हाला दाखवावं की आय शॅडो कशी मी लावते ती माझ्या पद्धतीने. तर माझ्या पद्धतीने मी आय शॅडो कसे लावते हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे. मला विचारलं जातं की तू आय शॅडो वगैरे कसं लावते, कुठे शिकली वगैरे. सो हे 2 आहे आय पॅलेट माझ्याकडे. आय शॅडो पॅलेट हे 2 आहेत आणि मी विचार करते मुद्दाम 2 घेतले कारण रेड ड्रेस घालणार आहे. सो हे बघा. तर आधी मी कन्सिलर फाउंडेशन सगळं लावलं आहे. सो मी आधी लावणार आहे रेड आणि ब्राऊन हे मिक्स करणार आहे. सो इव्हिनिंग आहे, त्याला आपण थोडंसं ग्लिटरी पण लुक देऊया, ग्लिटरी. सो मी पहिले रेड घेतला. सो हा ब्रश वापरला आहे मी आणि जस्ट अशी एक साईड लावायची. आपल्याला 2 आय शॅडो मला यूज करायचे आहे. सो मी एक रेड आय शॅडो अँड हा घेते कारण हा जास्त डार्क होईल, कारण रेड डार्क आहे. आणि हा न्यूड. सो ओके. आणि हे बघा, जस्ट मी लावून घेतलंय. मी त्यांना अजून काहीच केअर. सो हा मी ब्लेंडिंगसाठी हा वापरणार आहे. सो ब्लेंडिंगसाठी हा 2 साइडेड ब्रश आहे. सो ब्लेंडिंगसाठी मी हा वापरणार आहे. सो आउटसाइड करायचं आहे. ब्लेंडिंग तुम्हाला पूर्ण आउटसाइड करायचं आहे. खूप छान लुक दिसतो. असे सिंपल आय शॅडो क्रिएट करायचे. हे बघा, माझ्या केसांमुळे मला दिसत नसेल. आणि हे बघा, आता मी पटकन ह्या साईडचं पण करून घेते. सेम करते मी इकडे पण. असं लावला. ते ब्रशचा त्याला शेप असतो ना, तर त्या शेपनेच आपल्या आयला. सो हे लावलं आणि परत मग साईड दुसरी चेंज करून घ्यायची आहे, कारण मग ते पूर्ण रेडच लागेल, तो ब्ल्यू लागणार नाही. आणि मग मी सॉरी ओ माय गॉड, थोडा मिस्टेक झाला. मी बोलता डार्क ब्राऊन लावून घेतला इकडे, तर तो मला क्लीन करावा लागेल. एवढं पण मेस झालं नाही आहे. त्याला क्रिएट मीन्स छान, त्याला तरीच म्हटलं एवढं डार्क का दिसतं. ओके. तर तुम्ही म्हणाल आम्हाला शिकवते तूच चुकली. असं काही नाही, चुकतं माणूस. तर हे बघा. सो आता मी हलकं असं तुम्हाला म्हटली ना, सो शिमरी टाईप लुक करणार आहे, कारण ते छान जाईल. रेड ड्रेस घालणार आहे, त्याच्यामुळे रेड गोल्डन कॉम्बिनेशन असं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे मी. आणि ते छान दिसतंय. सो मस्त दिसतील रात्री डोळे. सो ओ माय गॉड, मला दिसत नाही. सो मी फक्त येल्लो म्हणजे हा येल्लो शिमर घेतला आणि तो लावला. जस्ट कॉर्नर इथे असा छान दिसतं. पूर्ण लुक तुमचा असं दिसेल काहीसा. आता आय शॅडो वगैरे आय लायनर वगैरे लावून घेते. आय शॅडो झालेलं आहे आणि तुम्हाला पूर्ण लुक मी दाखवते. ड्रेस चेंज करून परत येते मी. सो हे बघा, आय लायनर वगैरे सगळं राहिलंय, पटकन मी लावून येते. जर तुम्हाला पूर्ण मेकअप लुक माझा हा हवा असेल तर मला नक्की कमेंट करा, मी तुमच्यासाठी व्हिडिओ करेन. चला मग. तर हा आहे फायनल लुक. ड्रेस वगैरे माझा घातला गेला आहे. मी तुम्हाला म्हटली होती मला रेड ड्रेस घालायचा आहे आणि छान त्याला शाईन आहे, म्हणजे ग्लिटरी टाईप आहे तो आणि क्यूट वाटेल इव्हिनिंगला, कारण इव्हिनिंगने ऑलमोस्ट तेच लेट नाईट फायरवर्क जर असेल तर लेट नाईटसाठी हा ड्रेस खूप छान दिसेल असं मला वाटलं. त्याच्यामुळे हा मी विअर केला आहे
आणि समरच्या निमित्ताने ही हेअरस्टाईल, कारण खूप 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 हॉट आहे बाहेर, सो ही हेअरस्टाईल केली आहे. चला लवकरच भेटूया आता. ओके, तर सो मेकअप माझा काहीसा असं झाला आहे. आता आम्ही निघालो तर खूप गडबड झाली, त्याच्यामुळे हे बघा. सो हा माझा आईज मेकअप लुक आणि ऊन आहे खूप, सो मी तुम्हाला दाखवते नंतर. तर आता ऑन द वे आहोत पार्कमध्ये, फायरवर्क म्हणजे पार्कमध्ये होणारे फायरवर्क, आणि त्यासाठी आम्ही निघालो आहोत. लवकर निघालो कारण खूप खूप गर्दी असते, पार्किंगसाठी जागा नसते, सो त्याच्यामुळे आम्ही सगळे लवकर निघालो. एक ग्रुप आहे, माझ्या काही फ्रेंड्स येणार आहे, त्यांची फॅमिली येणार आहे, सो त्यासाठी आम्ही लवकर निघालो. आणि ऑलरेडी रस्त्यांवर तर काही लोक आम्हाला दिसत होते की जाताना पार्ककडे, कारण जवळपासचे असतील किंवा तिकडे कार पार्किंगची जागा मिळत नाही, किंवा निघताना पण खूप लेट होतं कारण सगळ्या कार म्हणजे ट्रॅफिक वगैरे जाम होतं. सो तिथे बघा सगळे मस्त चालले आहे पार्कमध्ये, तर त्याच्यामुळे काहींनी ठरवलं की कार नाही न्यायच्या, सो ते वॉक करत येत आहे. तर आम्ही जरा लांबून आलो. चल आता आम्ही तिथे चेअर वगैरे टाकून दिल्या, पुढे बघूयात, काही वाटलं चांगलं तर घेऊयात आणि मस्त एन्जॉय, कारण आम्हाला 8:30पर्यंत 8:40पर्यंत टाईमपास करायचा आहे, कारण सूर्य अजून डोक्यावर आहे इकडे, आणि सूर्य आहे अजून, आणि सूर्य गेल्याशिवाय फायरवर्क्स करायला मज्जा नाही आहे. सो त्याच्यामुळे 8:40. हा पा, तर इव्हिनिंग झाली होती आणि मस्त सगळे एन्जॉय करत होते, जोपर्यंत फायरवर्कची वेट करता करता कोणी पार्कमध्ये खेळत होतं, तर तिकडे राईड्स होत्या, तर मुलं तिकडे टाईमपास करत होते, आणि मी इथे छान आता संध्याकाळ होत आली आहे, म्हणजे सनसेट होतो आहे, सो मस्त आम्ही छान एन्जॉय केला, खूप एन्जॉय केला. आणि इथे म्युझिक चालू होतं तर एंटरटेनसाठी, तर सगळेजण एकदम गुंग होते, आपापला एन्जॉय करत होते. ओके, सो आता वाजले आहेत 8:30 वाजत आले आहेत, आणि आम्ही फोटो वगैरे काढले. तर आम्ही त्या साईडला थांबलो होतो, तर पब्लिक बघा किती आहे, आणि आता ऑलमोस्ट थोडाच वेळ राहिला आहे. सो इकडे पण हे बघा, खूप मजा येते. माझ्या फ्रेंड त्यांचे फोटो वगैरे काढणं चालू आहे, त्या आता माझं पण काढून झाले. सो भेटूया थोडाच वेळात आता फायरवर्कला. मध्ये